शिबवान मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इथे वासंती गिरिजाच्या हाताला धरूनच तिच्या खोलीमध्ये घेऊन गेलेली असते. गिरिजा म्हणत असते, आई साहेब काय करत आहे, काय झालेलं आहे. तेव्हा मात्र इथे वासंती म्हणत असते, अगं जरा ऐकून तरी घे ना, मी काय म्हणते ते. हे बघ, हे जे दागिने आहेत ना, ह्या ज्या सोन्याच्या बांगड्या आहेत ना, त्या मला माझ्या आईनं दिल्या होत्या आणि तेव्हा सांगितलं होतं की ह्या बांगड्या रुद्रच्या बायकोला दे म्हणून, आणि तेच मी करत आहे. तेवढ्यातच आता दागिने काढत असताना एक फोटो फ्रेम खाली जमिनीवर पडते आणि एक फोटो फ्रेम खाली जमिनीवर पडल्याबरोबर आपण पाहतो की इकडे ती फोटो फ्रेम तुटलेली असते. आणि तेव्हा लगेच आता इथे वासंतीला तो भूतकाळामधला सगळा काही प्रसंग आठवतो. कशा पद्धतीने देवकीने वासंतीकडे छकुलीला दिलं होतं आणि तेव्हापासून ह्या छकुलीचा सांभाळ कोणी केला, काय केला, हे सगळं काही आत्तापर्यंत तरी वासंतीला माहिती नव्हतं. पण आता मात्र तो फोटो समोर आल्यानंतर तिला तो पुन्हा एकदा इथे भूतकाळ आठवू लागलेला असतो. आणि पुन्हा एकदा भूतकाळ आठवल्यानंतर आता वासंती खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेली असते. जेव्हा वासंती टेन्शनमध्ये येते तेव्हा मात्र इथे गिरिजा विचारते, आईसाहेब काय झालेलं आहे, तुम्ही ठीक तर आहात ना. तेव्हा लगेच आता वासंती म्हणते, हो गं गिरिजा मी ठीक आहे, पण ती फोटो फ्रेम तुटलेली आहे, माझ्याकडे द्या, मी ती फोटो फ्रेम दुरुस्त करून आणते. तेव्हा लगेच आता इकडे ती म्हणत असते, नाही गं काही गरज नाही आहे, पण कोणाची आहे ती फोटो फ्रेम ते तरी सांगा. अगं माझ्या मैत्रिणीची आहे. मग अशीच कपाटात नका ठेवू, माझ्याकडे द्या, मी ती दुरुस्त करून आणते. तेव्हा लगेच आपण पाहतो की इकडे ती म्हणत असते, नाही नाही मी आणेल ती नंतर दुरुस्त करून, पण ह्या बांगड्या तू आत्ता हातामध्ये घाल. तेव्हा गिरिजा म्हणते, नाही नको, मी ह्या बांगड्या एवढ्या महागड्या नाही घेऊ शकत. त्यावर वासंती म्हणत असते, अगं असं काय करतेस, हा अधिकार तुझा आहे आणि तोच मी तुला देत आहे, मग तुला तो घ्यायला हवा की नाही. तेव्हा गिरिजा म्हणते, आईसाहेब हे बघा, मला एवढ्या मोठ्या आणि महागड्या वस्तूंची सवय नाही ना. तेवढ्यातच आपण पाहतो की इकडे आता वासंती म्हणत असते, तू मला आई म्हणतेस ना, मग आई म्हणतेस तर तू हे सगळं काही माझं ऐकणार नाही आहेस का. तेवढ्यातच आता आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला उर्वशी आणि त्याचबरोबर सावी किचनमध्ये असतात. आता सरते शेवटी इकडे तिने तिला घोळात घेतलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की हे बघ, अशी करू नकोस, घे म्हणून आई म्हणतेस तर घ्यायला तर हवे ना. आणि तेव्हा मात्र इथे गिरिजा तिच्या आग्रहाखातर त्या बांगड्या घ्यायला तयार होते. आणि त्या बांगड्या घेतल्यानंतर आपण पाहतो की गिरिजा आता किचनकडे यायला लागते. इकडे सावी आणि उर्वशी किचनमध्ये आलेल्या असतात. दोघीजणी किचनमध्ये आल्यानंतर इकडे उर्वशी पाहते तर तिथे टिफिन भरून ठेवलेला असतो. आणि तेव्हा ती म्हणत असते, इथं तर टिफिन भरून ठेवला आहे. अगं मग हा आयताच टिफिन आहे, कोणी भरून ठेवला आहे गं. अगं तुला काही वेड लागले का, हा आयता टिफिन भरून ठेवला आहे, मग तुला आयती संधी साधून आलेली आहे ना. अगं त्या गिरिजाने सगळा काही स्वयंपाक केला आहे आणि त्या गिरिजाने सगळा स्वयंपाक करून आता ती रुद्रसाठी टिफिन घेऊन जाणार आहे त्याच्या ऑफिसमध्ये. मग एक काम करायचं, हा जो काही टिफिन आहे ना तो तू रुद्रसाठी घेऊन जायचा आहेस, असं सुद्धा आता इथे उर्वशी म्हणत असते. आणि तेव्हा सावी म्हणत असते, पण हे जर तिला समजलं तर. तेव्हा ती म्हणते, अगं काही समजणार वगैरे नाही, मी काय म्हणते ते तू ऐक. आयती संधी साधून आली, उचल पटकन टिफिन आणि जा रुद्रच्या ऑफिसमध्ये. तेव्हा सावीला इथे तिने पाठवून दिलेलं असतं. आता सावी तर निघून जाते, पण गिरिजा किचनमध्ये येते. आणि गिरिजा किचनमध्ये आल्यानंतर तिथे उर्वशी असते. आता उर्वशी तिथे असताना गिरिजा म्हणत असते, आत्याबाई तुम्ही इथे आहात का. हो अहो हो का, त्याचं काय झालं ना, म्हणजे मी इथे डबा भरून ठेवला होता, टिफिनचा डब्बा एक, तर तो इथे दिसत नाही आहे. तेव्हा उर्वशी म्हणत असते, हां त्याला पाय फुटले असतील. तेव्हा गिरिजा म्हणत असते, त्याला पाय फुटले का तुमच्या दुबईवरून आलेल्या त्या भाचीला पाय फुटले, नेमकं काय काय झालेलं आहे. तेव्हा ती म्हणत असते, हे बघ, ह्या भाषेमध्ये माझ्याशी बोलायचं नाही आहेस ना तू. तेव्हा गिरिजा म्हणते, मग कशा भाषेमध्ये तुमच्याशी बोलायचं ते तरी सांगा मला. एक गोष्ट कळत नाही, मी इथे एक डब्बा भरून ठेवला होता आणि तो डब्बा इथे नाही आहे,
मग त्याला पाय कुठे फुटले, काय झालं हे तर मला कळायलाच हवं की नाही, असं गिरिजा म्हणते. तेव्हा आता लगेचच इकडे उर्वशी म्हणत असते, हे बघ, ज्या पद्धतीने तू तो डब्बा घेऊन रुद्रसाठी जाणार होतीस, तसं सावीसुद्धा तो डब्बा घेऊन रुद्रकडे गेली असेल. तेव्हा मात्र इथे गिरिजाला धक्काच बसतो की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये उर्वशीचा सुद्धा हात आहे. तर आता आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला रुद्र हा त्याच्या ऑफिसमध्ये, अनाथ आश्रमाच्या ऑफिसमध्ये काम करत बसलेला असतो. कारण आज त्याला नागेश्वरने कामाला जुंपलेलं असतं. तेव्हाच तिथे आता सावी आलेली असते. सावी तिथे आल्याबरोबर रुद्र तिच्याकडे पाहतो आणि तेव्हा तिला म्हणत असतो, अरे सावी, तू इथे? तेव्हा ती म्हणत असते, हो हो, मी तुझ्यासाठी डबा घेऊन आलेली आहे. तेव्हा तो म्हणत असतो, काय सांगतेस तू आणि डबा? हो का? मला तुला वाटलं का मला स्वयंपाक वगैरे येत नाही आणि मी काहीच करू शकत नाही, असं वाटलं का तुला? नाही गं, तसं अजिबात नाही. त्याबद्दल मी हे सगळं काही बोलतच नाही. पण त्याचं काय आहे ना, मला असं वाटलं की तू आणि डब्बा घेऊन आलीस ना, म्हणून हो, मीच डब्बा घेऊन आलेले आहे. तेवढ्यातच आता इकडे श्रीमंत तिथे असतो आणि तो म्हणत असतो, अरे वा 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 वा, आज काय रुद्रला आयता डब्बा आहे. तेव्हा लगेच आता रुद्र म्हणत असतो, श्री, घेऊन जा हा डब्बा आणि सगळेजण एकत्र खा. तेवढ्यातच सावी म्हणत असते, रुद्र, काय चाललंय तुझं हे? हा डब्बा मी इथे तुझ्याकरिता आणलेला आहे आणि तू म्हणत आहेस की हा डब्बा इथे मुलांसोबत आणि मुलांना द्यायचा म्हणून? नाही हां रुद्र, अजिबातच आपण तसं करायचं नाही. तेवढ्यातच आता आपण पाहतो की इकडे रुद्र म्हणत असतो, अगं काय चाललंय तुझं? आम्ही सगळेजण एकत्र शेअर करतो, एकत्र टिफिन खातो. असं तुझं आणि माझं आमच्या इथे काहीच नसतं, असं सुद्धा आता इथे तो बोललेला असतो. तेव्हाच आपण पाहतो की इकडे हे सगळं काही बोलल्यानंतर आता मात्र श्री उठतो आणि त्यासाठी ताट वगैरे घेऊन यायला जात असतो. तेव्हा इथे सावीला मात्र रागच आलेला असतो. तिला असं वाटत असतं की मी रुद्रसाठी डब्बा आणला आहे आणि ही मुलं खाणार आहेत का? आता ती मुलं डब्बा ओपन करतात आणि डब्बा ओपन केल्यानंतर त्या डब्यामध्ये टिश्यू, त्याचबरोबर एका डब्यामध्ये कागद, तर एका डब्यामध्ये दगड, हे सगळं काही असतं. तेव्हा मुलं म्हणत असतात, रुद्रदादा, ह्यामध्ये तर दगड, त्याचबरोबर टिश्यू आणि पेपर हे सगळं काही आहे. आता लगेचच सावीलासुद्धा धक्का बसतो. सावी धावतच येते आणि तेव्हा रुद्रसुद्धा म्हणत असतो, काय? तो सुद्धा येतो आणि पाहतो तर काय, त्या डब्यामध्ये खरंचच पेपर, टिश्यू आणि दगड ह्या सगळ्या गोष्टी भरलेल्या असतात. तेव्हा सावी म्हणते, हे कसं शक्य आहे? मी तर डब्बा जेवणाचाच उचलून आणलेला आहे. आणि तेव्हा मुलं म्हणत असतात, आता काय करायचं आपण इथे पेपर म्हणून चपाती खायची आणि भाजी म्हणून दगड खायचा आहे की काय? असं आता इथे ती म्हणत असते. तेवढ्यातच आता तिथे गिरिजा आलेली असते. आता गिरिजा आल्याबरोबर ती म्हणत असते, आयता डब्बा उचलून आणल्यावर हे असंच होणार ना? आयता डब्बा उचलून आणल्यावर दुसरं काय होणार आहे? असं म्हटल्यानंतर आता सगळेजण गिरिजाकडे पाहतात. तेवढ्यातच आपण पाहतो की इकडे रुद्र म्हणत असतो, गिरिजा, तुम्ही आत्ता ह्या वेळेला? तेव्हा इथे गिरिजा म्हणत असते, हो तर मी तुमच्यासाठी आणि मुलांसाठी सुद्धा डब्बा घेऊन आलेले आहे. तिच्या हातातले डब्बे पाहिल्यानंतर रुद्र धावतच जातो आणि गिरिजाच्या हातामधला जो काही डब्बा आहे तो इथे तो काढून घेत असतो. आणि तेव्हा लगेच इथे गिरिजा म्हणत असते, मुलांनो, तुमच्यासाठी सुद्धा भरपूर डब्बा आणलेला आहे. तेव्हा अगं सावी, तू इथे काय करतेस? तेव्हा लगेच आता सावी म्हणत असते, मी तर डब्बा आणला होता, पण त्या डब्यामध्ये काय निघालं? दगड, त्याचबरोबर आणखी काय निघले? पोरांनो, पेपर आणि टिश्यू निघलेले आहेत का? ही पोरं तर ना खरंच खूप आगाऊ आहेत बाबा. तेव्हा लगेच सावी म्हणत असते, हो, बघ ना किती आगाऊपणा करतात. तेवढ्यातच गिरिजा तिला म्हणत असते, अगं मी मुलांना नाही, तर मी इथे तुला म्हटलेलं आहे, ते पोरं नाही तर खरंच तू आगाऊपणा करतेस. अगं मला एक गोष्ट सांग सावी, किचनमधला डब्बा आणलास, मग त्यामध्ये काय आहे? पेपर आहे, दगड आहे का स्वयंपाक आहे? ते तू बघितलं नाहीस आणि असाच डब्बा तू इथे घेऊन आलेली आहेस? काय चाललंय काय तुझं? तेवढ्यात श्रीमंत पाहत असतो. आता श्रीमंत म्हणत असतो, आज काय बुवा, एका माणसाची खूपच जास्त मजा आहे. म्हणजे आज एका माणसाला खूपच छान छान असं जेवण भेटणार आहे. म्हणजे आज स्पेशल डे आहे बहुतेक. आता बघा ना, आमच्यासाठी एक डब्बा आहे तर रुद्रसाठी वेगळा डब्बा आहे.
तेवढ्यातच आता इथे रुद्र म्हणत असतो, "ए गप्प बस रे." तेव्हा गिरिजा म्हणत असते, "नाही नाही, असं काही नाही आहे, तुम्हाला असं वाटतं. आणि त्याचबरोबर तुम्हाला एक गोष्ट सांगू का, खरं म्हणजे असं काहीच नाही आहे. जे तुमच्यासाठी आहे तेच आहे." "नाही नाही नाही नाही, असं कसं असं कसं? आम्हाला तर असं वाटतंय की ह्यामध्ये नक्कीच स्पेशल असं काहीतरी आहे. पण काय आहे स्पेशल ते सुद्धा आम्हाला कळलं पाहिजे ना." तेवढ्यातच आता गिरिजा म्हणत असते, "नाही, ते वेगळं असं काहीच नाही आहे. जे तुम्हा सगळ्यांचं आहे ना तुमच्या ताटामध्ये तेच इथे सुद्धा आहे." असं सुद्धा ती इथे बोलत असते. त्याचबरोबर इकडे आता सावी गिरिजाला म्हणत असते, "तू हे मुद्दामून केलेस ना?" तेव्हा गिरिजा तिला म्हणते, "मी काय केले मुद्दामून?" "अगं, मी तर काहीच नाही केलेलं मुद्दामून. तुला असं का वाटतंय की मी हे सगळं काही मुद्दामून केलंय म्हणून? तुला काहीतरी चुकीचा गैरसमज होतोय. हे बघ, मी काहीच नाही केलेलं. तुला असं वाटतंय. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट सांगू का तुला? आपण जेव्हा दुसऱ्यासाठी खड्डा खणतो ना, तेव्हा स्वतःच आपण त्या खड्ड्यात पडतो, हे मात्र नीट लक्षात ठेवावं. आणि इथे रुद्राच्या पाठीमागे पळण्यापेक्षा, आयता डब्बा घेऊन पळण्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तुला एक सांगू का? त्यापेक्षा आल्या पावली तू परत जा. तुझ्यासाठी ते सगळ्यात जास्त बेटर असणार आहे. कारण ह्या घरामध्ये राहणं आणि त्याचसोबत इथे रुद्रच्या मागे-पुढे करणं, हे मात्र तू करू नकोस. कारण त्या सगळ्या गोष्टीमुळे अजिबात तुला कसलाच फायदा होणार नाही, समजलं तुला? त्यामुळे मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे." हे सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे ती बोलल्यानंतर आपण पाहतो की जी काही इथे आता सावी आहे, तिला मात्र चांगल्याच मिरच्या झोंबलेल्या असतात. ती म्हणत असते, "हे बघ, मी तुझं हे अजिबात ऐकून घेणार नाही. मये ह्या गोष्टी माझ्यासमोर तू बोलायच्या नाही, समजलं तुला?" तेवढ्यातच गिरिजा तिचा हात पकडते आणि ती म्हणत असते, "ह्या असल्या पोकळ धमक्या तू मला द्यायच्या नाही, समजलं? आत्ताच्या आत्ता इथून चालती व्हायचं. कारण तू तुझ्या आत्याची भाची आहेस ना, म्हणून गप्प बसते, शांत बसते. पण मी किती वेळ आणि कशी गप्प बसेल, शांत बसेल, हे मात्र मी तुला सांगू शकत नाही. त्यामुळे आल्यापावली परत निघून जायचं, समजलं का तुला?" असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. ह्या सगळ्या गोष्टी ती इथे बोलल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे सगळेजण छान आनंदाने जेवत असतात. सगळ्यांनी छान असं वाढून घेतलेलं असतं. कारण डब्बा जो आहे तो खूपच मस्त आणि त्याचबरोबर गिरिजाने स्वतःच्या हाताने डब्बा भरून आणलेला असतो. गिरिजा त्याला म्हटलेली असते, "अगं, तुला एक गोष्ट माहिती आहे का? स्वयंपाकामध्ये काय बनवलं होतं हे तरी तुला माहिती होतं का? तर आयता डब्बा तू उचलून घेऊन आलेली आहेस." असं म्हटल्यानंतर आता सावीचा तर जळफळाटच होत असतो. तर आता आपण पाहतो की इकडे सगळेजण जेवायला बसलेले असतात आणि सगळेजण आता आपण पाहतो की इथे तो म्हणत असतो, म्हणजे रुद्र, "गिरिजा, तुम्हाला काय सांगू? काय जेवण आणलेलं आहे तुम्ही, खरंचच एक नंबर डब्बा झालेला आहे. आणि खरंच आज मला खूप जास्त भूक लागली होती." तेवढ्यातच आता इथे जो काही आपला रुद्र आहे, त्याच्या ओठाच्या इथे जेवत असताना थोडंसं अन्न लागलेलं असतं. तेव्हा गिरिजा म्हणते, "रुद्र, तुमच्या इथे थोडंसं काहीतरी लागलं आहे." तेव्हा तो म्हणत असतो, "काय लागले? मला तर कळतसुद्धा नाही." तेवढ्यातच गिरिजा म्हणत असते, "थांबा, मी काढून देते." असं म्हटल्यानंतर आता गिरिजा हात लावत असते आणि ते स्वतःच्या हाताने काढण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा लगेच तिथे गाणं प्ले झालेलं असतं. तर इथे स्त्री, मुलं हे सगळं काही पाहतच असतात. ते विचार करू लागतात की हे सगळं काय आहे? त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, बापरे! आता तर काय बोलावं काय नाही तर कळतच नाही. रुद्र तर मात्र कधीच इथे गिरिजाच्या त्या सगळ्या गोष्टीमध्ये इथे आता हरवून गेलेला असतो आणि तो तिच्याकडे एकटक पाहतच असतो. गिरिजा आता थोडीशी लाजलेली असते. तिला आता काय बोलावं आणि काय नाही हे कळत नसतं. रुद्रच्या नजरेस नजर देऊन सुद्धा ती इथे पाहत नसते किंवा बोलत नसते. पण गिरिजा आता चोरून त्याला पाहते तर रुद्रसुद्धा तिला चोरूनच पाहत असतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे नागेश्वर, त्याचबरोबर सावी आणि इथे उर्वशी हे सगळेजण एकत्र असतात. आणि हे सगळेजण एकत्र असताना आता आता आपण दुसऱ्या बाजूला इकडे वळूया. सावीला राग आलेला असतो. ती म्हणत असते, आज आज पुन्हा एकदा त्या एन्जॉयतील मुलांसमोर तुमच्या त्या सुनेमुळे, त्या गिरिजामुळे माझा अपमान झालेला आहे. असं वाटत होतं की तिथलाच एक दगड घ्यावा आणि तिच्या डोक्यामध्ये घालावा." तेव्हाच नागेश्वर म्हणत असतो, "घालायचा ना, मग घालायचा." तेव्हा ती म्हणत असते,
कसा घालायचा? तिच्या जर डोक्यामध्ये दगड घातला असता तर काय झालं असतं? मी जेलमध्ये गेले नसते का? आणि मग मी जेलमध्ये गेले असते तर अहो गेला असतात तर गेला असतात, पण आमचं काम तर इथे सोपं झालं असतं ना. आणि जायचं होतं तुम्ही जेलमध्ये, आम्ही सोडवलं असतं. तेव्हा उर्वशी म्हणत असते, मी काय म्हणते दादासाहेब, तुमची सून ना हल्ली आता जरा जास्तच हातपाय हलवायला लागलेली आहे. वेळीच तिला आवर घातली पाहिजे. तेव्हा इथे नागेश्वर म्हणत असतो, आता तुमचं सगळं काही करून झालंय ना, आता वेळ आहे ती फक्त आणि फक्त इथे माझी. आता मलाच सगळं काही बघावं लागेल आणि मलाच सगळं काही करावं लागेल. तुम्ही तुमच्या पद्धतीने सगळं काही करून झालात ना, आता मला बघावं लागेल की काय होतंय आणि काय नाही ते. आता काही जरी झालं ना, तरीसुद्धा मला हातपाय हलवावे लागतील आणि मलाच ह्या सगळ्या गोष्टींचा एकदा विचार करावा लागेल, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. त्यावर नागेश्वर म्हणत असतो, आता ह्याच नागेश्वरला फणा काढावा लागेल आणि चांगलंच तिला ठेचावं लागेल, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. आता इकडे हे सगळं काही बोलल्यानंतर उर्वशी म्हणत असते, नेमकं तुम्ही काय करणार आहात आता? तेव्हा तो म्हणत असतो, आता तुमचं सगळं दोघींचं करून झालंय ना, आता वेळ आहे ती माझी. आता मलाच हे सगळं काही करावं लागेल आणि मी जर फणा काढला ना, तर मग ती पोरगी वाचणार नाही, हे सुद्धा तेवढंच जास्त खरं आहे. कारण त्या पोरीची खूपच जास्त अवकात वाढलेली आहे. अवकातीपेक्षा सुद्धा ती जास्त गोष्टी इथे करू लागलेली आहे, असं नागेश्वर म्हणत असतो. आणि आता शेवटी मलाच फणा काढावा लागणार आहे, असं सुद्धा तो इथे बोलतो. तर आता प्रेक्षकांनो, इथे नागेश्वर तर चांगलाच चेकळलेला असतो. कारण आज गिरिजाने डब्बा घेऊन गेल्यानंतर सावीने त्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या असतात आणि त्याचमुळे आता इथे त्याला खूप राग आलेला असतो आणि हे सगळं काही तिने सांगितलेलं असतं. तर आता उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, उद्यासुद्धा सेम त्याच पद्धतीने इकडे जी काही सावी आहे ती रुद्रच्या एन्जॉयमध्ये गेलेली असते आणि तिथे गेल्यानंतर ती आता गिरिजेच्या अगोदर जाऊन पोहोचते. आता रुद्रच्या जवळ जाण्याचा तिचा तो प्रयत्न असतो, का तर इथे रुद्रला इम्प्रेस करायचं असतं आणि त्या सगळ्या काही गोष्टी इथे तिला करायच्या असतात आणि त्याचमुळे ती हे सगळं काही करत असते. आता रुद्रच्या जवळ जाऊन डान्स करत असते आणि तेव्हा लगेच आता इथे गिरिजा आलेली असते. गिरिजा, रुद्र आणि त्याचसोबत इथे सावीला असं एकत्र पाहिल्यानंतर तिला तर खूप मोठा धक्का बसतो. आता सावी मुद्दामच रुद्रच्या जवळ जाते, त्याच्या पाठीवरून हात फिरवते आणि मुद्दाम जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते. तर आता इकडे श्रीमंत आलेला असतो. तो गिरिजाला म्हणत असतो, तू जर अशीच रुद्रपासून लांब लांब राहिलीस तर रुद्रला ती मैना कधी राज्य करेल त्याच्या मनावर तुला कळणारसुद्धा नाही. त्या जागी तू असायला हवीस. तर त्या जागी कोण आहे? तर तिथे ती सावी आहे. मग ती सावी तुझ्या रुद्रला तुझ्यापासून दूर करेल, हे सगळं काही तुला जमणार आहे का? हे बघ, वेळ तुझी आहे. तुला काय करायचं आणि काय नाही हे तू ठरव. असं सुद्धा आता इकडे तो तिला बोलत असतो. तेव्हा मात्र गिरिजा त्याकडे पाहतच असते. तर आता इथे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की तोच प्रोमो ही लोकं दाखवत आहेत प्रभासचा. प्रभासची काळजी घेत असलेली गिरिजा नागेश्वर समोर येते आणि तो म्हणत असतो, सुनबाई, तुमचा माज खूपच वाढलेला आहे. 6 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला या घरामधून मी बाहेर काढेल. तेव्हा मात्र गिरिजाने चॅलेंज दिलेलं असतं की येत्या 6 महिन्यामध्ये तुमच्या ह्या सगळ्या माज आणि काळा चेहऱ्याच्या जर नाही ह्या गिरिजाने टिकऱ्या करून उडून लावल्या तर मी सुद्धा नाव गिरिजा लावणार नाही, असं सुद्धा ती इथे बोललेली असते. आणि तेव्हा नागेश्वरला राग आलेला असतो. कारण ओपन चॅलेंज इथे आता ह्या छोट्या गिरिजाने केलेलं असतं आणि ओपन चॅलेंज केल्यानंतर आता मात्र त्याच्याकडे काहीच पर्याय आणि कुठल्याच गोष्टी शिल्लक राहिलेल्या नसतात. त्याला राग आलेला असतो. आता नागेश्वर खूपच चेकाळतो आणि म्हणत असतो, आता मलाच काहीतरी करावं लागेल, मलाच आता ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागेल, असं सुद्धा तो बोलू लागतो. आणि तेव्हा गिरिजाला संपवण्याचा प्लॅन आखतो, जो की सुभानराव आहे त्याला हाताशी धरूनच. तेव्हा आपण पाहतो की इकडे गिरिजा झोपलेली असताना तिच्या खोलीमध्ये तो साप सोडतो आणि साप सोडल्यानंतर गिरिजा त्या सापाकडे पाहतच असते. आणि आता गिरिजा स्वतःचा जीव कसा वाचवेल हे पाहणं तेवढंच जास्त इंटरेस्टिंग असतं. तर पाहत रहा नशीबवान.